राज्यातील गोल्ड व्हॅल्यूअर्सची नोंदणी, प्रशिक्षण आणि नियमनासाठी स्वतंत्र प्राधिकरण किंवा मंडळ काढण्याचा सरकारचा विचार आहे का? आणि दुसरा, बऱ्याचदा असं होतं की हा प्रश्न आपल्या अखत्यारीत येत नाही, हा केंद्राच्या अखत्यारीत प्रश्न येतो. जेव्हा नॅशनलाइज बँकेचा विषय येतो त्यावेळेला सरकार म्हणतं की हा केंद्राचा विषय येत नाही, हा राज्याचा विषय येत नाही, हा केंद्राचा विषय येतो. तर मला इतकंच म्हणायचं आहे की जर केंद्राचा विषय त्या ठिकाणी येत असेल सभापती महोदय, तर कृपया आपण त्या ठिकाणी केंद्राकडे शिफारस करावी. हे लोक फक्त लोन नाही घेत, याच्यासोबत काय काय घेतात मी तुम्हाला वाचून दाखवते. हे सोनारांना पैसे देत नाहीत, व्हॅल्युअर्सना पैसे देत नाहीत. हे काय काय घेतात? हे कर्जाच्या सोबत प्रोसेसिंग फी घेतात, ती जवळपास अर्धा ते 1% सभापती महोदय. हे पाऊच चार्जेस घेतात, पाऊचचे चार्जेस घेतात, हे डॉक्युमेंटेशनचे चार्जेस घेतात, हे ऑथोरायझेशनचे शेड्यूल चार्जेस घेतात. एवढे पैसे घेतात. पण 1 लाखाचं जर सोनं तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करून द्यायचं असेल तर त्या सोनाराला मात्र फक्त 200 रुपये सभापती मिळतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याकडे नुकसान भरपाईचा बॉन्ड घेतला जातो, लिहून घेतला जातो. अत्यंत अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे सरकारचे स्पष्ट निर्देश हे त्या ठिकाणी सगळ्या बँकांना, पतसंस्थांना, नॅशनलाइज बँका, स्टेट बँका या सगळ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. नसेल आपल्या अखत्यारीमध्ये तर केंद्राला शिफारस करा. परंतु आज ज्या पद्धतीचं उत्तर सरकारकडनं आलंय अत्यंत निराशाजनक उत्तर आहे. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? परस्पर संमतीने अरे परस्पर संमतीने आज एक मोठा समाज फक्त या व्यवसायावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि तुम्ही जबाबदारी ढकलून द्यायचं काम करतात, हे अजिबात चालणार नाही. आणि त्यासाठी सरकारने निश्चितपणे धोरण जमवलं पाहिजे, बनवलं पाहिजे, SOP निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या बँकांना, पतपेढ्यांना लागू केल्या पाहिजेत. अशा माझ्या मुख्य मागण्या आहेत. धन्यवाद सभापती महोदय.